भाग 7. आपण पाहिलं, रैदास आपणहून मीरेच्या महालात आले. मीरेचं तपही कठोर होतं. 3 दिवसांपासून अन्नाचा कण नाही की पाण्याचा थेंब नाही. गुरुपौर्णिमेची संध्याकाळ झाली. रैदासांचं आगमन झालं. मीराबाई आपल्या गुरुचरणांवर नतमस्तक झाली. सत्संग झाला, दीक्षा प्रदान झाली. मीराबाईला आयुष्यात आपल्या गुरुशी एकदाच सत्संग घडला आणि एकदाच भेट झाली होती. नंतर पुन्हा कधीच भेट झाली नव्हती. पण एकाच वेळेत मीरेनी सर्व काही प्राप्त करून घेतलं होतं. अगदी जे कुणाला 100 वर्षातही मिळालं नसतं इतकं. मीराबाईच्या हातात जो आपण तानपुरा पाहतो ना चित्रामध्ये, तो रैदासांनी दिलेला आहे. त्यांची पूर्ण कृपा प्राप्त झाली तिला. होता होता मीरा 14 वर्षांची झाली. आताशी दादाजींची तब्येत जरा बिघडू लागली. अनेक औषधोपचार चालू झाले होते, पण वैद्यांनीही हात टेकले. अगदी अंतिम समय जवळ आला होता. मुलांनी विचारलं, दादाजी, आपली अंतिम इच्छा काय आहे? काही सांगाल तर आम्ही ती पूर्ण करू. त्यांनी त्वरित सांगितलं, मला मीरेला दुल्हनच्या वेशात पाहायचंय. लगेच रतनसिंगनी मीरेला दुल्हनचा वेश करून यायला सांगितलं. तशीच सजून धजून ती आली. लाल परकर पोलकं, लाल चुंदरी. दादाजींनी डोळे भरून पाहून घेतलं. दादाजी म्हणाले, हिला सांभाळा बरं पोरांनो. ही आपल्याकडची भक्तीची गंगा आहे. हिला कोणाचाही त्रास होणार नाही इतकी काळजी घ्या. आणि माझी एक इच्छा आहे, मला अंतिम समयी कोणत्या तरी सत्पुरुषांचं, संताचं दर्शन व्हावं. कारण सर्व जीवन संत सानिध्यातच घालवलं होतं ना. त्वरित हे ऐकून रतनसिंग म्हणजे मीरेचे वडील पुष्करला गेले. मागे म्हटलं होतं, पुष्कर तीर्थगुरू आहे. संतांचा तिथे सुकाळच असतो. शास्त्रात अंतिम समयी संत दर्शनाची जर इच्छा झाली आणि तसं जर दर्शन झालं तर त्यांची अधोगती कधीच होत नाही. त्या मरणाऱ्या जीवाची कधीच अधोगती होत नाही. त्याला भगवंताचे पार्षद स्वीकार करतात. इथे रतनसिंग घोड्यावरून संतांना घेऊन येण्यासाठी निघून गेले आणि काहीच वेळात दुसरीकडून महालाच्या दरवाजाजवळ आवाज आला, श्री राधेश्याम, श्री राधेश्याम. कोण आलं म्हणून बघायला गेलं तर एक तेजस्वी सत्पुरुष दाराशी उभा होता. उभा टिळक मस्तकावर लागलाय. 5 फेऱ्यांची तुळशीची माळ गळ्यात आहे. मुखामध्ये कृष्ण नाम सुरू आहे. कुणी गौडीय संप्रदायाचे ते महात्मा होते. रावदुदाजींना त्यांचं दर्शन झालं. त्या महात्म्यांनी सांगितलं, माझं नाव चैतन्यदास. मी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचा सेवक आहे. हे ऐकून तर दादाजींना अतिशय आनंद झाला. हृदय भरून आलं. दादाजींनी विचारलं, चैतन्य महाप्रभू आता कुठे आहेत? कारण ते त्यांच्या समकालीन होते. म्हणजे मीरेला सुद्धा समकालीन होते चैतन्य महाप्रभू. त्यांनी सांगितलं, ते आता जगन्नाथपुरीमध्ये आहे. दादाजी म्हणाले, मला त्यांच्या दर्शनाची फार ओढ होती, फार इच्छा होती, पण कामामुळे जाता नाही आलं. पण पहा ना, महाप्रभूजी किती दयाळू आहेत, तुम्हाला पाठवून दिलं. त्यांच्या 5 फेऱ्यांच्या गळ्यातल्या माळेतले 2 फेरे काढून ती तुळशीची माळ जी चैतन्य महाप्रभूंनी त्या दासाला दिली होती, ती माळ त्यांनी काढली आणि दादाजींच्या कपाळाला लावली. दादाजी कृतार्थ झाले. त्यांच्या गळ्यात घातली. आता अजून कोणता प्रसाद आणि कोणतं दर्शन शिल्लक राहिलं होतं? अंतिम मनोकामना पूर्ण झाली होती. 2 लढींची ती तुळशीची माळ त्यांनी काढली, दादाजींच्या गळ्यात घातली आणि जीवनाची धन्यता झाली.
साक्षात चैतन्य महाप्रभूंची तुळशीमाळा कंठामध्ये धारण करायला मिळाली होती. जीवनाचं सोनं झालं होतं. काही वेळातच मीरेचं कीर्तन ऐकता 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 दादाजींनी अखेरचा श्वास घेतला. दादाजींचे अंतिम शब्द होते, फूल बरस रहे हैं, फूल बरस रहे हैं, प्रभु पधार रहे हैं, फूल बरस रहे हैं, प्रभु पधार रहे हैं, प्रभु आए, प्रभु पधार रहे हैं. दादाजी निवर्तल्याचं दुःख तर सर्वांनाच झालं, पण विशेष दुःख मीरेला झालं. दादाजी तिचं सर्वस्व होतं. दादाजी तर होतेच होते तिचे दादाजी. ते गुरुही होते, ते श्रेष्ठ होते, ते मित्र होते, ते भाऊ होते, ते आई होते. दादाजी म्हणजे सर्वस्व होते. 4-6 महिने झाले असतील दादाजींना जाऊन. आतापर्यंत दादाजी होते म्हणून मीरेसाठी, मीरेकरता असं कोणी काही बोलू शकत नव्हतं. तिची भक्ती चालू होती. तिच्या भक्तीला पौष्टिक वातावरण जे होतं ते पुरवत होते दादाजी. त्यात कोणी अडथळा आणला नाही. पण आता दादाजी नसल्याने आईनेच आता आवाज उठवायला सुरुवात केली. मुलगी मोठी झाली आहे, 15 वर्षांची झाली आहे, लग्न नाही का करायचं तिचं? आतापर्यंत नुसतं शिक्षणच सुरू ठेवलं. व्यवहार दुनियादारी काही सांगितली आहे तिला? काहीच माहिती नाही दिली तिला. केवळ भक्ती आणि योग. ती काय त्याच्या विरुद्ध होती असं नव्हे, पण व्यावहारिक ज्ञान जे हवं होतं, जे मुलींना लागतं, ते मात्र नव्हतं. रतन सिंग, मीरेचे वडील म्हणाले, अगं, वडिलांना जाऊन 3-4 महिनेच झालेत. त्यांचं राजेपद आता मोठ्या भावानी विरमदेवनी घेतलंय, सांभाळलंय ना. आताच तो केवळ बघू लागला हे सगळं राज्यपद. त्याच्यातच तो जास्ती मग्न आहे, राज्यकारभारामध्ये गुंतलेला आहे. वेळ आली की तो आपल्या मुलीकरता स्थळ बघेलच. पूर्वी काय असायचं, वडिलांनंतर मोठा भाऊ सर्व घरातले सर्व निर्णय आणि जबाबदाऱ्या पार पाडायचा. लग्न ठरवायचे असतील, काही मोठे निर्णय घ्यायचे असतील तर तो वडील भाऊच घ्यायचा वडिलांनंतर. त्याच्या आज्ञेला तसा मान असायचा. धाकटे भाऊ आपणहून कोणताही निर्णय किंवा कोणत्याही विवाहाचं काही ठरवत नसत. मग त्याप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सर्व निर्णय मोठे दीर आणि जाऊ घेत असत. म्हणून रतन सिंग म्हणतायत की आपल्या बायकोला, मीरेच्या आईला, की तुला जर तसंच वाटत असेल ना, तर तू काय कर, वहिनींना म्हणजे मीरेच्या आईच्या मोठ्या जावेला जाऊन भेट आणि हिच्या लग्नाची गोष्ट काढ. तुझं समाधान होईल. त्यांच्याही ते लक्षात खरं तर असेलच, आपणहून आपल्याला काही सांगायला हवंय असं नाही, पण होऊ दे तुझ्या मनाचं समाधान. झालं. पडत्या फळाची आज्ञा. मीरेच्या आईला हेच हवं होतं. मीरेची आई आपल्या मोठ्या जावेकडे म्हणजे गिरिजा देवींकडे जायला निघाली. मोठे दीर राज्यकारभार बघतच होते. जाऊबाई त्यामुळे राणी झाल्या होत्या. आपण मीरेच्या लग्नाची आठवण करून द्यावी या उद्देशाने ती आता आलेली होती गिरिजेकडे. गिरिजेनी मीरेच्या आईचं प्रेमाने स्वागत केलं. लग्नाची गोष्ट काढली तेव्हा म्हणाली, अगं, हे काय तू मला सांगायला पाहिजे का? आपल्या पोरीचं लग्न मला काय माहिती नाही का? माझी कन्या नाही का ती? 15 वर्षाची झाली आहे, मला माहिती आहे. अगं, मी तर लग्नाबद्दल ठरवून सुद्धा टाकलंय. आपली मीरा राज करेल, राज. इतकं छान स्थळ पाहिलंय मी. कोण आहे ते? कोण आहे? कोणतं स्थळ आहे? अगं, माझ्या मोठ्या भावाचा, राणा संग्राम, माझा मोठा भाऊ माहिती नाही का तुला? त्याचा मुलगा भोजराज, त्याच्याशी मी मीरेचं लग्न मनातल्या मनात ठरवलेलं आहे. आता हे राणा संग्राम म्हणजे हिंदू हृदय सम्राट होते, गिरिजा देवीचे मोठे बंधू, सख्खा मोठा भाऊ. आणि ते इतके बलशाली, इतके शूरवीर आणि इतके एकनिष्ठ आणि इतके राष्ट्रप्रेमी होते. राणा संग्राम, राणा सांगा पण त्यांना म्हटलं जातं. ते राणा सांगा इतके प्रभावी होते की बाबर तर त्यांच्या नावाने थरथर कापायचा.
आणि त्यांचाच शूरवीर मुलगा भोजराज अत्यंत सुशील आणि बहादूर होता. असा या भोजराजला मी मीरेच्या पतीकरता निवडलंय, माहितीये. आणि राणा सांगाची एक विशेष गोष्ट अशी होती की राणा सांगाला एक हातही नव्हता, एक पायही नव्हता. नकली हात आणि नकली पाय लावून तो लढायचा. 84 मोठे मोठे घाव होते त्याच्या शरीरावर आणि इराणपर्यंत जाऊन पळवून लावायचा मुसलमानांना. एवढी बहादरी होती त्यांच्यात. संपूर्ण आयुष्य मुघलांशी लढला राणा सांगा. कापून फेकायचा त्यांना. गायींच्या रक्षणार्थ, भारतभूमीच्या रक्षणासाठी, ब्राह्मणांच्या सज्जनांच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावून द्यायचा, लढायचा. अत्यंत अत्यंत शूरवीर, चित्तोडचा राजा, बलशाली राजा. खूप मोठं नाव होतं, राणा संग्राम सिंग, राणा सांगा. ते कोण होते? मीरेच्या सख्या मोठ्या काकूचे सख्खे मोठे भाऊ. आणि म्हणून गिरिजाबाई म्हणाल्या, अगं माझा भाचाच लग्नाचा आहे, राणा सांगाचा मोठा मुलगा, आता सेनापती पदावर आहे भोजराज, मोठे मोठे युद्ध करतो तो, मला तर त्याच्याशीच हिचं लग्न जुळवून द्यायचंय. मीरेच्या आईला मोठं नवल वाटलं, खूप आनंदही झाला. पण म्हणाली साशंकतेने, बापरे, एवढं मोठं स्थळ, आपल्या बेटीला ते स्वीकारतील का? पूर्वीच्या काळी कसं होतं की राजाच्या मोठ्या मुलाबरोबर जर लग्न ठरलं असेल म्हणजे आपली मुलगी राणीच बनेल. मोठ्या मुलाला राज्यपदावर बसवणार म्हणजे त्याची बायको राणी होणार. तर मीरा राणी होणार ही कल्पनाच केवढी मोठी प्रचंड वाटली मीरेच्या आईला. आनंद तर खूपच झाला, कुतूहल सुद्धा होतं. पण एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी होती की चित्तोडगड काही छोटा मोठा प्रदेश नव्हता. चित्तोडगड मेडत्यापेक्षा कैक पटीने मोठं होतं, 100 पटीने मोठं होतं. आणि आजही आहे. फारच फार धनवान लोक होते ते. म्हणून ती म्हणाली, झाली बाई म्हणजे मीरेची आई, ते कसं बरं स्वीकारतील आपल्या मुलीला? गिरिजाबाई म्हणाली, का नाही? अगं जर त्यांनी आपली बेटी म्हणजे मी मेडत्याला दिली आहे ना, तर मेडत्याची मुलगी नाही का स्वीकारणार? अगं मी समजावीन माझ्या भावाला, तू नको काळजी करूस. झालीबाई म्हणाली, मग आता कसला उशीर? गिरिजा म्हणाली, अगं आता उशीर यासाठी की तू मीरेला जरा समजाव. रात्रंदिवस ती काय करते, गिरीधर गोपाल म्हणून रडते. थोडं तरी ते बघतीलच की नाही. मी तर समजावीनच त्यांना, पण तूही तिला समजाव. आहे मुलगी आपली गुणी, पण सारखं गिरीधर गोपाल, थोडं व्यवहार ज्ञान दे तिला. झालीबाई म्हणाली, अहो काय सांगू, मी किती समजावते तिला, आपल्याला मी सांगू शकत नाही इतकं मी तिला समजावते. आपल्या मीरेत खरंच काही कमी नाही, सुंदर आहे, गुणी आहे, हुशार आहे, कुणाशी नजरवर करून बोलणार नाही. पण हेच तर फक्त एकच, गिरीधर गोपाल म्हणजेच तिचं जीवन, बाकी काही नको तिला. गिरिजाबाई म्हणाली, अगं ते खरंय, भक्ती करणं काही दोष नाहीये, पण तरी तिला थोडं तरी समजाव, सगळं पुढचं मी बघते. थोडं व्यवहार ज्ञान, कसं वागायचं, लग्नानंतर वगैरे शिकव तिला. मी माहेरी निरोप असा पाठवीन, सांगते की मला चित्तोडला यायचंय आणि घ्यायला भोजला पाठवा. म्हणजे काय होईल, या दोघांची परस्पर भेटही होईल, बघणं होईल, तुमच्याही डोळ्यामध्ये तो मुलगा कसा आहे वगैरे सगळं तुम्ही बघून घ्या. झालीबाई अत्यंत आनंदाने घरी आली, मीरेपाशी आली. तिला लग्नाबद्दल सर्व समजावून सांगितलं, नीट राहायला सांगितलं, कोणतं स्थळ आहे, कसं आहे, सर्व सांगितलं. मीरा म्हणाली, आई हे तू काय म्हणतेस? सांग, एका नवरीचे आई किती नवरे असतात सांग बरं. झालीबाई म्हणाली, अगो तू काय बोलतेय, तुझ्या जिभेला काही हाड, तुला कळत कसं नाही मुली? अगं हो आई, एका नवरीचा एकच नवरा असतो की नाही? हो. मग मग माझं तर लग्न झालंय. झालंय? अगं हो. कोणाशी? अगं त्या गिरधर गोपालशी. तूच तर म्हणाली ना हा तुझा नवरा म्हणून.
बघ बघ, हे बिंदी आहे ना, ही मी त्याच्या नावाने लावते. हा सिंदूर हा त्याचाच लावलेला आहे. मग आता कशाला दुसरा विवाह? अगं वेडी मुलगी, काय बोलतीयस तू? तू लहान होती म्हणून तुला सांगून टाकलं ती मूर्ती म्हणजे तुझा नवरा. ते काय खरं आहे का ग? आई, तुझ्या करता ती मूर्ती आहे बरं, माझ्या करता नाही. माझ्याशी बोलतो तो. अगं काय म्हणतेस अशी? हे विधात्या, तू एक मुलगी मला दिली आणि ती अशी वेडी. अगं कधी झाला तुझा विवाह? वरात कधी आली? सप्तपदी कधी झाली? सांगशील काही? आई, जर विवाह यालाच म्हणत असशील ना, तर आम्ही आहोत इथेच तुझ्या समोर दोघे. करून दे आमचा विवाह, करून दे सप्तपदी. मी प्राण सोडीन, पण कोणत्या अन्य कुठल्याही पुरुषाशी विवाह करणार नाही. अगं बाई, ऐक ऐक, तू काय कुमारिका राहणार आहेस का? अगं भक्ती पण कर, तुला भक्तीला कोण नाही म्हणतंय. पण लग्न कर ग बाई, लग्न कर. चांगलं स्थळ आलं बेटा. मीराबाई म्हणते, मायरी मैं तो प्रेम दीवानी, मेरा दर्द न जाने कोय. आईला काही कळतच नाही. आणि इथे आईला वाटतं मीरेला काही कळतच नाही. समजावून समजावून थकली आई. पण मीरेचं एकच, माझा तर विवाह झालाय. ऐसे वर को क्या वरू जो आज जिए कल मर जाए. वरिये गिरिधर लाल को मेरो चुड़लो अमर होई जाए. मेरो चुड़लो अमर होई जाए.